या घटनेमध्ये अख्खं कुटुंब हे संपलेलं आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण आणि तेजस्विनी यांचा 3 वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता। दोघांना शिवांश नावाचा 2 वर्षाचा मुलगा होता। जाधव यांचा सुखी संसार सुरू होता। मात्र दरम्यान लक्ष्मण जाधव ऑनलाईन गेम रम्मी खेळत असे। याशिवाय त्यांनी शेअर बाजारातही पैसे गुंतवले होते। मात्र या दोन्ही ठिकाणी त्याला मोठं नुकसान झालं होतं। यातून तो कर्जबाजारी झाला होता। कर्ज फेडण्यासाठी त्याने जमीन काही दिवसांपूर्वी विकली होती, तर काही दिवसांपूर्वीच त्याने राहतं घर देखील विकलं होतं। मात्र तरीही कर्ज फिटलं नाही। आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्याने लक्ष्मण जाधव यांनी पत्नी आणि मुलाला विष देऊन संपवलं आणि त्यानंतर स्वतः गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली। त्यानंतर गावकऱ्यांच्या लक्षात आलं की सकाळपासून दरवाजा बंद आहे, दरवाजा का उघडला नाही। तेव्हा त्यांनी घरात जाऊन पाहिलं असता त्यांना सुद्धा धक्काच बसला। लक्ष्मण मारुती जाधव याला पत्ते खेळण्याचा नाद होता। तो ऑनलाईन रमी खेळायचा। या ऑनलाईन रमीच्या नादात लक्ष्मणच्या डोक्यावर मोठे कर्ज जमा झाले होते। त्यामुळे त्याने पत्नी आणि मुलासह जीवन संपवले। सोमवारी 16 जून 2025 रोजी सकाळी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नसल्याने गावकऱ्यांनी दरवाजा उघडला असता हा प्रकार लक्षात आला। लक्ष्मण जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता। त्याने 3 वर्षापूर्वी गावातील तेजस्विनी हिच्याशी प्रेमविवाह केला होता। त्याला 2 वर्षाचा मुलगा होता। गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार लक्ष्मण जाधव यांनी कर्जबाजारीपणातून स्वतःच्या मालकीची 1 एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विकली होती।